हॅलो हॅलो. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, ज्यांना आपण ऐकलत. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी अजून एक सामना चालू होतोय. महत्वाची मॅच आहे दोनही संघासाठी. करो या मरो डू ऑर डायचा सामना मैदानावरती चालू होतोय. स्वरा रेवांश 11 विपक्षात ओवी 11 या दोन संघांच्या दरम्यान सामना सुरू होत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला स्वरा रेवांश 11 या टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. फलंदाजीसाठी पाचारित केलंय ओवी 11 बदलापूरला. पहिला बॉल, सामना सुरू. पहिलाच बॉल फुलर लेनचा समोर खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ आहे. एक सिंगल धावेच्या मदतीनं या ठिकाणी सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना ओवी 11 सलामीची जोडी मैदानावरती. एका बाजूने आपण पाहत आहे राज लहानेला आणि दुसऱ्या बाजूनं तेजस ठाकरे. फॉर्म थंड गरम राहिलाय. सकाळच्या सत्रापासून आपण पाहताय तर निश्चितच बॅटमधनं धावा हव्या तितक्या पाहायला मिळालेल्या नाहीयेत. तेजस ठाकरे लेफ्ट हँडेड, अतिशय दर्जेदार स्टायलिश प्लेअर. सुरुवात करत असताना लेफ्ट हँडेड लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती. इथं पुन्हा एकदा या मॅच मध्ये सुद्धा बॅटची एज आणि विकेटच्या मागे अजून एकदा झेल पकडला जातोय आणि लागलेला हा पहिला झटका. तेजस ठाकरे गॉन. तेजस ठाकरे तंबूच्या आश्रयाला मोठी विकेट मिळाली. अगदी सुरुवातीलाच लागलेला हा पहिला झटका. राज लहाने मैदानावरती बॅटिंग करतोय. त्याला साथ देण्यासाठी जितेश टेंबे नवीन फलंदाज इनॅट नंबर 3. गोलंदाज गोलंदाजी करतोय सचिन केवने. षटक पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट अर्जित केली. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळालं. तेजस ठाकरेला माघारी परतवले. इथं पाहायला मिळेल नवीन फलंदाज जितेश टेंबे स्ट्राईक वरती तयार होतो. उजव्या हाताचा फलंदाज सचिनचा हा चेंडू कदाचित लेग स्टंपच्या बाहेरून वाईड बॉल. अवांतरचा इशारा येतोय पंचांचा. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती आपण जोडतोय. स्कोअर कार्ड 2 या धावसंख्येवरती. शांत सुरुवात झाली आहे. 5 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक पहिलं सचिन केवने नावाला साजेशी सुरुवात केली. सुरुवातीलाच एक झटका दिलाय. इथं पहा स्टेट ड्राईव्ह, फटका जबरदस्त आहे. प्रॉपर टायमिंग, अतिशय देखना स्ट्रोक. बॅटिंग करत असताना बॅट्समन जितेश टेंबे ठोकलाय चौकार. चार धावांचा प्रहार आहे. 4 धावा धावफलकावरती ऍड होतील.
इथं पहा स्विचचा अस्त्र चालवलंय, फटका चांगला पाहायला मिळाला, परफेक्ट मिडल झालाय, सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, एका पाठोपाठ एक असे दोन दमदार चौकार. अतिशय देखणा स्ट्रोक, जबरदस्त फटका. सुरुवातीला आपण पाहिलं अतिशय क्लासिकल फटका, इथं कलात्मकता, षटकार येतोय, तुफान बल्लेबाजी, अगदी फ्लॅट चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. जितेश टेंबे क्लासिकल बॅटिंग, इथं सुद्धा हलक्या हातानं त्या ठिकाणी समोर टॅप केलं, एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट करतायत, एका धावीची मदत येते, धावफलक पुढे सरकेल. सेन्सिबल क्रिकेट, षटकार चौकार, त्यानंतर एक सिंगल धाव. स्कोर कार्ड वरती 13. पहिलं षटक मार्गस्थ असताना सचिन केवने गोलंदाजी करतोय आणि 13 धावा जमवल्यात यश मिळालंय. यावेळेस फुलटो चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला खेळलात, सीमारेषेच्या जवळ फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेंडूला पकडून फेकेल तोपर्यंत इथं एक सिंगल धावील. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती सुंदर सुरुवात, बॅटिंग करत असताना टीम OV11 14 धावा, एक गडी बाद. षटक पहिलं या ठिकाणी संपलेलं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा या ठिकाणी जोडल्या. फलंदाजी करत असताना OV11 बदलापूर आणि त्यांना फाईट देत असताना स्वरा रेवांश, या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला. पहिल्या षटकात खर्च केला 14. इथं कव्हर अप करण्यासाठी निश्चितच गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. गोलंदाज गणेश जाधव दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करेल. मोठा रनअप, फटका पहा, जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग, अगदी घरंगळत वेगानं सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो चेंडू 4 धावांसाठी. सन्माननीय भावेशजी पेंडुलकर यांच्या ठिकाणी आगमन झालं, तर विनंती आपण या मंचावरती भावेश, स्वागत आहे आपलं. OV11 संघाचे संघ मालक आहेत. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड तब्बल 18 वरती जाऊन पोहोचतंय. दुसऱ्या षटकात आपण आहोत. गणेश जाधव गोलंदाजी करत असताना स्वागत केलंय चौकारानं. राज लहाने मैदानावरती बॅटिंग करतोय, वैयक्तिक 6 धावांवरती या ठिकाणी खेळतोय. दुसऱ्या बाजूने जितेश टेंबेला आपण पाहताय, आक्रमक बॅटिंग केली, 3 चेंडू 11 धावांवरती खेळतोय. दमदार सुरुवात. सुरुवातीला पहिला झटका तेजस ठाकरेच्या माध्यमातून जरूर मिळाला, मात्र त्यानंतर आपण पाहाल तर इथे डाव सावरण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने करतायत, धावा सुद्धा जमवतायत. निश्चितच आपण पाहाल तर एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पेश करत असताना राज लहाने आणि त्याच्या साथीनं जितेश टेंबे. षटक दुसरं चालू केलंय. गोलंदाज गणेश जाधव इथं सुद्धा फटका चांगला खेळले. त्या ठिकाणी लॉंगॉन वरती फिल्डर आहे,
पकडलं आणि दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल एकेरी धावील, एक सिंगल धावेची मदत येईल धावफलकावरती. आपण पाहताय तर पुढे सरकलेलं स्कोर कार्ड ते 19 19 धावा. गणेश जाधवचा हा चेंडू, इथं मात्र बॅटची एज आणि विकेटच्या मागे कुठल्याही प्रकारची चूक नाही. झेल टिपलाय आणि इथं खेळ संपलाय. फलंदाज बाद होतोय. लागलेला हा दुसरा झटका. जितेश टेंबे गॉन. आज बॅटिंग करण्यासाठी संदेश राणे या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक दुसरं चालू आहे. अजून इथून पाहिलं तर भरपूर खेळ शिल्लक. 5 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी या ठिकाणी गणेश जाधवच्या खांद्यावरती दिली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनं टाकलेला हा चेंडू समोरच्या दिशेला जबरदस्त फटका. फिल्डर त्या ठिकाणी होता, मात्र त्याला जाऊन अडवण्याच्या अगोदर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ आहे. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. 23 वरती जाऊन पोहोचलं. अपील आउट केली आहे. 1 धावेसाठी धावलेत. चेक करायचंय काय, ओव्हर स्टेपिंग चेक करायचंय. फेअर डिलिव्हरी. लेग बिफोर चेक करायचं आहे. ओके. ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तो इथं ग्राह्य धरला जाईल. तेच समोर गोलंदाज समोर आल्या कारणाने इथून सुद्धा व्ह्यू मिळत नाहीये. लेग बाईच. एक सिंगल धाव. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. धावफलकावरती 24 धावा फलंदाजी करत असताना टीम ओबी 11.
राज लहाने समोर खेळलाय, लॉंगॉनला त्या ठिकाणी चेंडूला पकडून फेक होईल, सिंगल, एक धाव. शांत चाललेलं क्रिकेट आहे, संत क्रिकेट. 2 षटकांचा खेळ संपला आहे. 2 षटकांच्या अंती 25 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद, 25. षटकांच्या अंती या ठिकाणी 25 धावा जमवल्यात. बॅटिंग करत असताना टीम ओबी 11 या संघानं दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा इथं फलंदाजी करतायत ओवी स्पोर्ट्स. समोरून आपण पाहताय तर स्वरा रेवांश या संघाविरोधात इथं फटका खेचलाय सीमारेषेच्या जवळ. फिल्डिंग अतिशय दर्जेदार, थ्रो सुद्धा सुंदर केलाय. चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडून फेक झाली. त्या ठिकाणी आपण पाहताय तर राज चांगल्या दर्जाची फिल्डिंग, वेगाने चेंडूवरती गेला, चेंडूला पकडून फेक सुद्धा टाइमात केली होती. मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा सुंदर होती. आणि या दरम्यान आपण पाहाल तर इथं 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात. सचिन केवने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती इथं 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड आहे 27. तिसऱ्या षटकात आपण आहोत. एकंदरीत 5 षटकांचा सामना. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं स्वरा रेवांश या संघानं आणि फलंदाजीसाठी बोलावलं ओवी 11 या संघाला. अर्थातच भावेशजी पेंडुलकर, तेजसजी ठाकरे यांनी एकत्रित बांधलेला हा संघ आहे. ओबी 11 इथं पहा, फटका जबरदस्त खेळलाय. मनगटी ताकदीचा वापर करत असताना इनसाइड आउटचा क्लासिकल नजराणा पेश केलाय. जबरदस्त प्रहार, चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. सचिन केवने सारखा मातब्बर गोलंदाज समोर आहे, मात्र कसलीही धास्ती न धरता त्याच्यावरती हल्ला चढवलाय. सलगचा हा दुसरा मोठा ब्लास्ट, षटकार. राज लहाने इथं मात्र मिस्टायमिक स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती तैनात आणि आता मात्र माघारी पाठवलं जाईल. विकेट मिळाली आहे. जो राज आक्रमण करत होता त्याचं आक्रमण थांबवलंय. लागलेला हा झटका, राज लहाने तंबूत परत. चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. 9 चेंडू त्यानं खेळून काढले. इथं 22 धावा जमवल्या. सुंदर सुरुवात करून दिली आणि तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय राज लहाने. 39 या आकडावरती लागलेला तिसरा झटका. फलंदाज माघारी परतलाय. सचिन केवने इथं मात्र लगेच आग लावत असताना मैदानावरती सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती ही दुसरी विकेट अर्जित केली आहे. चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू, रिव्हर्स खेळायचं होतं, फटका फसला आणि करण लहाने परत.
सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट येत आहेत. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांना माघारी पाठवण्यात यश मिळालं सचिन केवनेला आणि संघ इथं मात्र अडचणीत सापडलाय. संकट वाढत चाललंय. 39 या धावसंख्येवरती चौथा गडी बाद होतोय. नवीन बॅटर मैदानावरती सचिन केवने चांगल्या पद्धतीने इथं हा सुद्धा चेंडू टाकलाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ दिला नाहीये. प्रशांत सुर्वेराव मैदानाच्या आतमध्ये आले. निश्चित हा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 3 संपलंय. 39 धावा 4 गडी बाद. खेळाडूंना पाणी घेऊन जा. ड्रिंक्स ब्रेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच थोडा वेळ विश्राम खेळाडूंना मिळतोय. स्ट्रॅटेजी बनवली जाईल. संपूर्ण ऑफिशियल टीम साठी सुद्धा काही क्षणाचा विश्राम. जाऊया डीजे वाल्या भाऊकडं. स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी समाप्त होतोय. षटक क्रमांक आपण पाहताय हे 3 संपलेलं आहे. 3 षटकांच्या अंतिम धावफलकावरती 4 गडी बाद 39 धावा. फलंदाजी करत असताना ओव्ही 11 हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. बॅटिंग करत असताना संदेश राणे आणि प्रशांत सूर्यराव या 2 फलंदाजांवरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. फार मोठी जिम्मेदारी. चौथ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती ओम देशमुख चौथ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करेल. चला थोडं स्पीडअप करा. आपल्याला यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आहे. सुस्वागतम 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 या सन्मान आपण पाहतो. या सन्माननीय आदरणीय संजयजी जाधव साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. अभि वॉरियर संघाचे संघ मालक आणि बदलापूर शहराचे शहर अध्यक्ष सुद्धा आणि या सन्मान आदरणीय संभाजी शिंदे साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं. भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान माजी नगरसेवक साहेबांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या सन्मान अभिषेक जाधव यांचे मनपूर्वक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूया. शैलेश वडनेरे फाउंडेशन प्रस्तुत बदलापूर प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. अतिशय महत्वाची काटेकी टक्कर डू ऑर डाय सामना मैदानावरती. स्वरा रेवांश आणि त्यांच्या विरोधात ओव्ही 11 या 2 संघांच्या दरम्यान मॅच चालू आहे. 3रं षटक संपलंय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या एकंदरीत 43 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूचं स्वागत दमदार झालंय. ओम मैदानात गोलंदाजी करतोय. इथं अडथळा पाहायला मिळतोय. निश्चितच प्रेशर आहे. सामना अतिशय महत्वाचा आहे.
डू ऑर डाय, काटी की टक्कर, जिंकू किंवा मरू. इथं हा सामना जिंकायचा आहे, स्पर्धेमध्ये पुढे सरकायचं आहे. निश्चितच हा सामना दोन्ही संघांसाठी जिंकणं बंधनकारक आहे. दोन्ही संघ तितकीच ताकद लावताना पाहायला मिळतील. स्वरा रेवांस संघासाठी चौथं षटक. ओमचा हा चेंडू इथं अपील करतायत, लाऊड अपील. निश्चितच एक सिंगल धाव दरम्यान कंप्लीट केली आहे. लेग बाईचा इशारा येतोय, एका धावेची मदत येईल स्कोर कार्ड वरती. निश्चितच चौथं षटक आपण पाहताय. ओम देशमुख गोलंदाजी करतोय, युवा यंगस्टर खेळाडू आहे. निश्चित आपल्या संघासाठी या ठिकाणी व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना ओम देशमुख 2 चेंडू त्यानं फेकलेत. निश्चित आपण पाहाल तर या 2 चेंडूंवरती इथं 4 धावा त्यानं खर्च केल्यात. एक सिंगल धाव लेग बाईची सुद्धा आली आहे. एकंदरीत या 2 चेंडूंवरती 5 धावा मिळाल्या. प्रशांत सूर्यराव मैदानावरती स्ट्राईक वरती आलाय आणि पहिल्या चेंडूवरती सर्जिकल स्ट्राईक केलाय, सरळ ठोकलाय हा षटकार. धार वही आहे, षटकार ठोकलाय आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये. या ठिकाणी 6 धावा वसूल करत असताना स्कोर कार्ड वरती जोडल्यात. धावफलक वेगानं पुढे सरकलं ते 50 वरती. 50 धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना ओमचा हा चेंडू पुन्हा एकदा ओरपीच, पुन्हा त्याच दिशेला. आता मात्र त्याहूनही दूर जाऊन चेंडू पडतोय. सलगचा दुसरा मोठा प्रहार येतोय. लालाच्या बॅटमधनं अजून एक षटकार. तब्बल आपण पाहताय 56 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तुफान बॅटिंग मैदानावरती पेश करतायत प्रशांत सूर्यराव. अर्थातच लाल्या मैदानाच्या आतमध्ये सलगचे 2 षटकार येत आहेत आणि संघाची धावसंख्या वेगानं पुढे चालली आहे, जाऊन पोहोचली 56 वरती. अब तक 56 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. इथं पहा, हा सुद्धा ओरपी चेंडू सलगचा तिसरा येतोय का, आणि हा या प्रश्नाचं उत्तर मिळालं. षटकार आणि षटकार हॅट्रिक कंप्लीट केली आहे प्रशांत सूर्यराव ऑन फायर. आता मात्र विचार करण्यास भाग पाडले. शॉर्ट मीटिंग या ठिकाणी घेण्यात येते. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले प्रशांत सूर्यरावनं. अगदी सहजगत्या अगदी सलगचे 3 षटकार ठोकताना पाहायला मिळतोय. चेंडूवरती अचूक नजर. निश्चितच पंचांच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडत असताना चेंडूवरती बरोबर नजर, मैदानाचा अंदाज पुरेपूर घेतलाय आणि खऱ्या अर्थानं मैदानात बॅटिंग करण्यासाठी आलाय. सलगचे 3 लंबे षटकार. हा चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेंथ, स्वतःचा बचाव करत असताना हलक्या हाताने खेळून काढलं. एक सिंगल धाव इथं कंप्लीट केली जाईल. एका धावेची मदत येते, धावफलकावरती जोडली जाते. निश्चितच हे महागडं षटक ओम देशमुखचं होतं. समाप्त झालंय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या अंती 63 धावा धावफलकावरती, 4 बाद. षटकांच्या अंती स्कोर कार्ड वरती तब्बल 63 धावा. चांगल्या पद्धतीने धावफलक सजवलंय प्रशांत सूर्यराव, ज्यानं 5 चेंडू फेस केलेत. तब्बल 19 धावा या ठिकाणी बनवल्यात. वैयक्तिक संदेश राणे 4 चेंडू 8 धावा. 2 फलंदाज सेट आहेत. आक्रमण आणि आक्रमण
4 षटकं संपलेली आहेत. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटच्या 6 चेंडूंवरती किती जास्तीत जास्त धावा जमवतील ह्या मात्र इथून निर्णायक असणार आहेत. सामना आपण पाहताय स्वरा रेवांश यांच्या विरोधात ओवी स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. अर्थातच बालकृष्णदादा मुंडे, निखिलजी चव्हाण साहेबांनी बांधलेली टीम आहे स्वरा रेवांश, आणि दुसऱ्या बाजूनं ओवी स्पोर्ट्स अर्थातच भावेशजी पेंडुलकर, तेजसजी ठाकरे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. या ठिकाणी आपण पाहताय बॅटची एच आणि थर्डमॅनच्या दिशेनं त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव इथं कंप्लीट केली. डॉट. फर्स्ट एड पाठवा मैदानामध्ये. फर्स्ट एडचं किट पाठवा. ओके, ही इज ओके. पहिल्या चेंडूवरती निर्धाव. दुसरा हा चेंडू आपण पाहताय जास्त बाहेर वाईड बॉल येतोय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, त्यानंतर हा वाईड बॉल. अवांतरची धाव या ठिकाणी घेतली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना आपण पाहताय तर ते 65 वरती 65 धावा इथं धावफलकावरती जोडल्यात. 6वं शेवटचा अंतिम षटक. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. इथं मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची सुवर्ण संधी. झेल टिपला जाईल का? आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथं झेल टिपलाय. फलंदाज माघारी परततोय. बाद झालाय संदेश राणे. धावांचं योगदान त्यानं दिलं आणि त्याला तंबूचा आसरा घ्यावा लागेल. फलंदाज माघारी परतलाय. 5वी विकेट येत असताना पाहायला मिळतीये. 65 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर गीतेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. आणि लगेच तिथं विकेट मिळालेली आहे. चांगला चेंडू, बाद. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पारस गोलंदाजी करत असताना इथं विकेट मिळाली आहे. पहा मित्रांनो, आपल्या सर्व प्लेयरची नावं या ठिकाणी अपडेट माहिती असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं लाईव्हला सुद्धा आपल्याला अपडेशन उशिरा होतं. इथं समोर खेळलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक सिंगल आली. एक सिंगल धाव धावफलकावरती जोडतायत. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 66 धावा. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. शेवटच्या षटकात आपण आहोत. बॅटिंग करत असताना प्रशांत सूर्यराव आणि प्रतीक पिसेकर ही जोडी मैदानावरती. शेवटच्या षटकाचे काही चेंडू शिल्लक. पारस येतोय. पारसचा हा चेंडू. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. बॅट फिरवण्याच्या अगोदर या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना फर्निचर डिस्ट्रॉयड. वेगवान दांडीगुल.
पारस गोलंदाजी करत असताना अतिशय सरस गोलंदाजी त्याच्या माध्यमातून शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. धावफलकावरती आहेत त्या 66 धावा, 66 ऑन द बोर्ड. 7 गड्यांच्या मोबदल्यात या 66 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजी करत असताना एका पाठोपाठ एक विकेट मिळवण्यात यश मिळालं. शेवटचा हा चेंडू, या चेंडूवरती सुद्धा धाव घेण्याचा प्रयत्न. गीतेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलेत. निश्चितच एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. पूर्वार्ध संपलेला आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या अंती स्कोअर कार्ड वरती जोडल्या त्या एकंदरीत आपण पाहाल तर 67 धावा आणि 68 धावांचं तगडं आणि कडवं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. बॅटिंग करत असताना संघ खेळेल स्वरा रेवांश 11.
चला सलामीची जोडी लगेच मैदानावरती खाडे सर आपण या ठिकाणी पाठवायची आणि मॅचला सुरुवात सुद्धा करायची आहे. डीजे मास्टर थोडासा आवाज आहे. चला मित्रांनो, सलामीची जोडी पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला मित्रांनो, चेंडू आणि 68 धावांचं लक्ष आहे. आता मित्रांनो, वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी कंपल्सरी असणार आहे. पहिला चेंडू टाकल्यावरती इथं टायमर चालू होत आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिली जातील. जास्त वेळ खर्च झाला तर 5व्या षटकासाठी एक प्लेअर आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. आपल्याला अजून यानंतर क्वालिफायरची महत्वाची मॅच कव्हर करायची आहे. काळजी घ्या. पंचांच्या माध्यमातून आणि ऑफिशियल टीमच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून टाइम काउंटडाऊन केला जात आहे. बरोबर घड्याळामध्ये 4:10 होत आहेत आणि पहिला चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळेल. 30 चेंडू आणि 68 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहे. 4:10 पहिला चेंडू बरोबर पडेल. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं तुम्हाला दिली जात आहेत. सामन्याला होती सुरुवात. पंचांचा हिरवा कंदील येतोय. स्वरा रेवांश 11 संघाची सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. एका बाजूने आपण पाहताय बॅटिंग करत असताना राज, दुसऱ्या बाजूने सचिन. गोलंदाज करण लहाने. पहिला चेंडू बॅट फिरवली, एज लागली आणि विकेटच्या मागे चांगला झेल. पहिल्या चेंडूवरती लागलेला 440चा झटका. बॅट्समन राज परतला. चला मित्रांनो, आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला जसा टाइम देतोय तसा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुद्धा असणार आहे. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच दुसरा फलंदाज पाठवा. आयोजन कमिटीच्या या सूचना आपण तुम्हाला देत आहोत. काळजी घ्या. आपल्याला यानंतर मॅच खेळवायची आहे. लख्ख प्रकाशात मॅच झाली पाहिजे याची काळजी घ्या. इथे आपण पाहताय पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय राज. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज करण लहाने गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांना अर्जित केली आहे. लागलेला मोठा झटका. नवीन बॅट्समन मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी मयूर. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आहे. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. थ्रो थोडासा वाईड आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर एक सिंगल धाव. लेग बाईटचा इशारा येतोय. एका धावीच्या मदतीने इथं श्रीगणेशा झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. अर्थातच सचिन केवनेच्या विकेटसाठी या ठिकाणी भरपूर प्रयत्न, मेहनत मैदानावरती पाहायला मिळाली. चेंडू पकडून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र हातातनं चेंडू स्किड झाला. थ्रो थोडासा वाईड आला आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर ही सिंगल धाव सहजगत्या कंप्लीट झाली. एका धावेची मदत. धावफलक सुरू झालाय. श्रीगणेशा झालाय. एक धाव स्कोअर कार्ड वरती आपण पाहताय. ओबी 11 68 धावांचं लक्ष ठेवलंय. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती
बायकरमॅन सचिन केवने, दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे कासगाव एक्सप्रेस करण लहाने. यावेळेस बॅटची एज आणि गलीमध्ये फिल्डर प्रतीक पिसेकर त्या ठिकाणी होते, मात्र त्यांच्यापर्यंत चेंडू कॅरी झाला नाही आणि प्रतीक पिसेकर यानं जर एक झेल जरी पकडला तरी 500 रुपयाचं पारितोषिक गौरवजी सावंत यांच्याकडनं दिलं जाईल. प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रतीक पिसेकर यांच्या गौरव सावंत सरांच्या माध्यमातून. इथं चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होतीये. इथं सुद्धा बॅट फिरवली, स्विंग अँड मिस, बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन झालं नाही. चांगल्या पद्धतीने इथं चेंडू टाकला जातोय. टप्पा अचूक, नियंत्रित गती, एक गडी बाद, एक धाव धावफलकावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मिडॉनला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक करेल तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. करण लहानेचं हे अतिशय भेदक षटक या ठिकाणी चालू आहे ओवी स्पोर्ट्स या संघासाठी. स्वरा रेवांश या संघाला तब्बल 68 धावांचं लक्ष दिलंय. लक्ष्याचा पाठलाग करत असताना 5 चेंडूंचा खेळ आपण अद्यापपर्यंत पाहिलाय. एक गडी बाद, 2 धावा स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे मयूर तामाने स्ट्राईक एंड वरती. अँड फ्रॉम आंबेशिव इथं पहा फटका फसलाय, चेंडू हवेत. निश्चितच फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येऊन अडवण्याचा प्रयत्न करेल, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर सरळ चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा इथं आल्या. करण लहानेचं एक सुंदर षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. 24 चेंडू 62 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. स्वरा रिवांशी या संघाला बॅटिंग करत असताना सचिन केवने स्ट्राईक एंड वरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल यष्ट्यांचा वेध घेत असताना बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन नव्हतं. सचिन केवनेची महत्वाची विकेट मिळाली आहे, गोल्डन विकेट. फलंदाज होतोय बाद. सचिन केवने तंबूत परत. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट अर्जित केली आहे. विकेट मिळाली. फलंदाज सचिन केवनेला माघारी पाठवलं जातंय. लागलेला हा मोठा झटका स्वरा रेवांशी 11 या टीमला. पाठोपाठ विकेट येत आहेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होतीये. धावांपासून दूर ठेवले, वंचित ठेवले. आता मात्र योगेश पाटील आणि मयूर तामाने या दोघांच्या वरती फार मोठी जबाबदारी, जिम्मेदारी. स्कोर कार्डला तब्बल पोहोचवायचे 68 या आकड्यापर्यंत. धावफलकावरती आहेत 6 धावा.
षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती राज लहानेनं इथं मॅचची गोल्डन विकेट मिळवली. फलंदाजाला बाद केलं. सचिन केवने परतलाय. योगेश आलाय मैदानावरती. इथं पाहिलं जाईल, चेक करतायत. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्राची एक धाव येईल. स्कोर कार्ड वरती संजीवनी प्राप्त होतीये. 7 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वरा रेवांशी 11 या संघाची धावसंख्या 7. इथं सुद्धा पाहिलं जाईल, पंच आमच्याकडे वळतायत. लेट बट थेट चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल. अजून एक अवांतरची धाव धावफलकावरती 8 धावा. 68चं टार्गेट मोठं टार्गेट आहे, मात्र निश्चितच तितकी ताकद ठेवतायत बॅटिंग करणारी टीम स्वरा रेवांशी. योगेश पाटील इथं पहा, बॅट फिरवली, टप्पा अचूक. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ वेगाने विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू डॉट. चांगलं क्रिकेट. सुरुवातीला आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना एक अभ्यासपूर्ण बॅटिंग पाहायला मिळाली. जबरदस्त फलंदाजी. निश्चित सुरुवात जशी झाली होती त्यानंतर कळत चढवण्याचं काम प्रशांत सूर्यरावनं केलं. पूर्वार्धामध्ये फायटिंग टोटल अगदी सन्मानजनक धावसंख्या उभी केली. 67 धावा जमवल्या. 68चं टार्गेट दिलं. या टार्गेटचा पाठलाग करत असताना सुरुवात जर आपण पाहाल तर 8 धावांवरती 2 गडी बाद. स्वरा रेवांशी 11 या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्राईक वरती योगेश पाटील, ज्याच्यावरती फार मोठा विश्वास. समोर खेळले निश्चित त्या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट. दुपारच्या सत्रामध्ये मान्यवर शैलेशजी वडनेरे साहेब यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा शुभागमन होत आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. दुसऱ्या षटकाचा हा पुढचा चेंडू या ठिकाणी खेळलाय. सिंगल धाव कंप्लीट झाली. एक धाव इथं कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलकावरती जोडली जाईल. 2 षटकांचा खेळ इथं संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 10 धावा. पाणी घेऊन जा.
दोन षटकं संपलेली आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 10 धावा जोडल्यात स्वरा रेवांशी 11 या टीमनं. योगेश पाटील आणि मयूर तामाने हे दोन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि तब्बल 58 धावांची आवश्यकता. करणचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दांडी गोल. 1 मोर विकेट. सर्व खेळाडू सर्व प्लेयर्स मंचाच्या उजव्या बाजूला आपण एकत्रित जमायचं आहे. त्या ठिकाणी तुमचे मॅनेजर तुमची वाट पाहत आहेत. अभि वॉरियर्स संघाचे सर्व खेळाडू सर्व प्लेयर्स मंचाच्या उजव्या बाजूला या. त्या ठिकाणी सर्वांनी जमायचं आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट आलेली आहे. करण लहानेच्या माध्यमातून टाकलेला हा प्रचंड वेगवान चेंडू. फलंदाज माघारी परतत असताना लागलेला हा झटका. बॅट्समन मयूर तामानेला माघारी पाठवले. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानात बॅटिंग करण्यासाठी केतन आलाय. स्ट्राईक वरती खेळत असताना पाहायला मिळेल. उजव्या हाताचा फलंदाज बॉलर करण. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय. मैदानावरती आल्या मॅच ऑन करत असताना जबरदस्त प्रहार केलाय केतनच्या बॅटमधनं. हा राजेशशाही फटका षटकार. सोळा धावा एकंदरीत स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 चालू झाले. पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर आपण पाहताय या चेंडूवर षटकार ठोकलाय. केतन निहाते मैदानावरती आलाय. बॅटिंग करत असताना सुरुवात आकर्षक केली आहे. पहिला चेंडू इनिंगचा फेस केला आणि षटकाराच्या मदतीने इथं स्वतःचं खातं खोललंय. तब्बल 16 धावा धावफलकावरती इथं पाहायला मिळत आहेत. षटक 3 चालू झालंय. करण लहाने गोलंदाजी करत असताना अभि वॉरियर्स संघाचे सर्व प्लेयर्स या ठिकाणी एकत्र जमायचं आहे. इथं चांगला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव स्वरूपात इथं चेंडू संपन्न झालाय. दर्जेदार गोलंदाजी. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टप्पा पाहायला मिळतोय. गतीवरती नियंत्रण अतिशय सुंदर आहे. इथं गती परिवर्तन स्लोवर 1 हळुवाररित्या चेंडूला हाताळलं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. कुठल्याही प्रकारे धावा येत नाहीयेत. धावांसाठी मात्र इथं 1-1 पाहायला मिळतीये. बॅटिंग करत असताना टीम स्वरा रेवांशी 11 या संघाला 68 धावांचं लक्ष ठेवलं होतं. 14 चेंडू आणि 52 धावांची इथूनही आवश्यकता. अजूनही सामना ऑन आहे. यावेळेस पहा जबरदस्त फटका. बॅटची एज लागल्यानंतर वेगानं फाईन लेगला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावा या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती आहेत. 20 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. तिसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी करत असताना करणला आपण पाहत आहे. करण लहाने 2 विकेट त्यांना मिळवल्यात. इथं पहा
वेगवान बाउन्सर बॅट फिरवली, मात्र चेंडूच्या वरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नव्हतं. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय, थांबतोय. डॉट. सुंदर गोलंदाजी. करण लहानेचं स्पेल या ठिकाणी संपलंय. 2 षटकं टाकली, 15 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याने टिपल्या. 3 षटकं संपलेली आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावरती. दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये चाललेला हा महत्वाचा मुकाबला, महत्वाची मॅच मैदानावरती चालू आहे. 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 48 धावा. इथून मात्र अभूतपूर्व फलंदाजी करावी लागेल. बॅटिंग करत असताना इथून आक्रमक भूमिका सादर करावी लागेल. योगेश पाटील आणि केतन मैदानात खेळतायत. दोघांनाही दोन्ही बाजूने इथून हल्ला चढवावा लागेल. षटक क्रमांक 3 संपलंय. चौथ्याला सुरुवात. स्कोर कार्ड वरती आहेत 20 धावा. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल वरती प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी एक टप्प्यावरती चेंडूला पकडून फेक केली. चांगल्या पद्धतीने इथं थ्रो सुद्धा आलाय. इथं आपण पाहिलं तर केवळ एकच सिंगल धावफलकावरती इथं ऍड केली जाईल. धावफलकावर जर आपण नजर मारली तर 21 धावा. षटक चौथं चालू झाले. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव जमा केली. सिंगल धावेच्या मदतीनं 21. 11 चेंडू आणि बनवायच्या आहेत 47 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. हा चेंडू वाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. जास्ती उंची आणि अतिरिक्त उंचीवरनं गेलेला हा चेंडू या ठिकाणी वाईड घोषित केलाय. ओव्हर नंबर 4, चौथं षटक. जितेचा हा चेंडू समोर खेळलाय. अगदी जबरदस्त फटका. फिल्डर होता त्या ठिकाणी. वाईडिश लॉंग ऑफला, मात्र त्याला क्लिअर केलंय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावा. च्या बॅटमधनं या 4 धावा येतील. स्कोर कार्ड 26 वरती जाऊन पोहोचलं. 26 ऑन द बोर्ड. या चेंडूवरती पहा खेळलाय फटका त्या ठिकाणी अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट. थोडस लेझी अप्रोच आणि इथं दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट झाली आहे. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपण जोडतोय. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ते 28 वर. 28. 9 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. मोठे फटके सातत्याने यावे लागतील. 2-3 मोठे प्रहार जर आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा, ज्वलंतपणा येईल. केतन या ठिकाणी ताकद ठेवतोय. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर वाईट बॉलचा इशारा येतोय. धावा येत आहेत. धावा जोडल्या जात आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना इथं मात्र संजीवनी प्राप्त झाली आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 9 बॉल आणि बनवायचे आहेत 39 धावा इथं जिंकण्यासाठी. चांगला चेंडू. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र टप्पा चांगला पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरनं गॅदर केलं. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता. डॉट. सुंदर गोलंदाजी. चौथ्या षटकात आपण आहोत. खेळ चालू आहे चौथ्या षटकाचा. गोलंदाज जितेश. हा सुद्धा चेंडू खोलवर टप्पा समोर खेळलाय. स्ट्रोकला सिंगल धावेतीये. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 30 धावा. 30.
आता मात्र इथून सामना स्लो केला जातोय, खेळ शांत केला जातोय, गेम थंड केला जातोय. 68 धावांचं मोठं तगडं लक्ष ठेवलं होतं आणि ओवी स्पोर्ट्स संघाकडे गोलंदाजी अटॅक अतिशय सुंदर आहे. शैलेश वडनेरे फाउंडेशन प्रस्तुत बदलापूर प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. इथं मात्र चांगल्या पद्धतीनं पकड मिळवली आहे ओवी स्पोर्ट्स या टीमनं. इथं फटका खेचलाय, त्या ठिकाणी फिल्डर आहे, लॉंग ऑफला झेल टिपण्याची संधी आली, चांगला झेल, फलंदाज माघारी परततोय, अजून एक विकेट. व्हायचा आहे. आदरणीय बाळकृष्ण दादा मुंडे आणि निखिल दादा चव्हाण, स्वरा रेवांशी 11 संघाचे संघमालक साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. इथं सुद्धा झेलची संधी, 1 मोर विकेट डाऊन, अजून एक फलंदाज बाद होतोय, एका पाठोपाठ एक फलंदाज जात आहेत. तू चल मैं आया और एक गया. चेंडू आणि 38 धावा इथून बनवायच्या आहेत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. नक्कीच चुकलं कुठं हे पाहिलं जाईल. मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुरुवात अतिशय चांगली केली होती स्वरा रेवांशी 11 या टीमनं. सुरुवात पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजी अतिशय सुंदर केली होती. मात्र विशेष कौतुक केलं जाईल प्रशांत सूर्यराव लाल्या शेवटच्या मोमेंटला मैदानावरती येऊन जी तुफान इनिंग, मोठा कॅमिओ मैदानात पेश केला, तिथून मात्र संघाला एक उभारी मिळाली, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करून दिली, 68 धावा बनवल्या आणि 69 धावांचं कठीण तगडं लक्ष ठेवलं आणि ते डिपेंड करत असताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू शिल्लक आणि 37 धावांची गरज. सामना जवळ खिशात टाकण्याच्या तयारीत. निश्चित यापुढील मॅच सुद्धा आपल्याला महत्वाचा सामना आहे, काटेकी टक्कर पाहायला मिळेल. अभी वॉरियर्स, आपण सर्वांनी तयार राहा. इथं सुद्धा चेंडू आपण पाहाल तर अतिशय दर्जेदार, जवळ सामना विजेते पदाकडे जात असताना हा सामना खिशात टाकण्याच्या तयारीत अर्थातच टीम ओवी स्पोर्ट्स, ओवी 11, भावेशदादा पेंडुलकर, तेजसजी ठाकरे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे आणि जवळ विजय संपादित केलाय. वेल प्लेट. दोन्ही संघांचं मनापासून कौतुक करूयात. अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं.
जुन्या वीज पुरवठ्याच्या यंत्रणेचं